सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 मार्च 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. दुबईत अडकलेले साताऱ्यातील 20 पर्यटक भारतात दाखल. साताऱ्यात 9 जण सुखरूप पोहोचले. अडकलेल्या 10 जणांसाठी प्रयत्न. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे भडकलेल्या युद्धात साताऱ्याचे 30 पर्यटक दुबईत अडकले होते. त्यापैकी 20 जण भारतात दाखल झाले असून 9 जण सातारा जिल्ह्यात आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत. 10 पर्यटक अद्याप दुबईत अडकले असून त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 5 स्टार हॉटेल गुंतवणूक नावाखाली 58 लाखांचा गंडा. महिन्यात 2% नफ्याचे आमिष. 6 गुंतवणूकदारांची फसवणूक. 5 स्टार आणि 3 स्टार हॉटेलमधील रूम भाड्याने घेऊन त्यातून नफा म्हणून देण्याचे आमिष दाखवत 6 जणांची तब्बल 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सातारा उघडकीस आला आहे. या प्रकरणी नरसिंहाच्या, रंगनाथच्या, माधवच्या, रणारखेड, जिल्हा सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यात माल वाहतूक संघटनेचा राज्यव्यापी बंद. राजवाडा ते आरटीओ कार्यालयावर वाहनधारकांची रॅली. महाराष्ट्रातील वाहतूकदारांच्या विविध मागण्या व गंभीर अडचणींबाबत सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या वतीने गुरुवारपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. असोसिएशनच्या वतीने राजवाडा ते आरटीओ कार्यालयाशी भव्य वाहनांची रॅली काढण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना निवेदन देण्यात आले. 2 वर्षे स्वतःचीच गाडी फोडण्याचा बनाव. शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी भाच्याकडून तोडफोड. सातारा शहर डीबी पथकाची कारवाई. क्षेत्र माऊली येथे गेल्या 2 वर्षांपासून एक 4 चाकी वाहनाची वारंवार तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाचा तपास करताना सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने धक्कादायक सत्य उघड केले असून वारंवार तक्रार देणारे सेवानिवृत्त शिक्षक या गुन्ह्याचे सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. क्षेत्रमाऊली परिसरात राहणारे अण्णा शिवाजी पवार वय 59 यांनी त्यांच्या 4 चाकी वाहनाची काच फोडणे तसेच वाहन जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्या होत्या. फोन करायचा आहे म्हणत वॉचमनचा मोबाईल लंपास. साताऱ्यातील अजंठा चौकातील घटना. सातारा शहरात फोन करण्याचे कारण सांगून वॉचमनकडून मोबाईल घेऊन तिघांनी पळ काढल्याची घटना घडली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजंठा चौक ते पंचामृत हॉटेल दरम्यान ही घटना घडली. यशवंत बँक फसवणूक प्रकरणात पोलिसांना पुरावे द्यावे. दी यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा कराड येथील कथित फसवणूक प्रकरणात गुंतवणूकदार व कर्जदारांनी पुढे येऊन पुरावे सादर करावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकरणात ज्यांनी बँकेत आर्थिक व इतर प्रकारची गुंतवणूक केली आहे तसेच फसवणूक झाल्याचा संशय असलेल्या कर्जदारांनी दिनांक 4 मार्च ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 12:30 या वेळेत आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे. कनेरखेड सोसायटी सचिवाला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड विकास सेवा सोसायटीचे सचिव दयानंद घाडगे यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक करावी अशी मागणी सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने केली आहे. 2 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील सर्व गट सचिव केंद्र व राज्य शासनाचे काम तसेच बँकेचे व्यवहार बंद करून प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांना गट सचिव संघटनेने निवेदन दिले आहे. वाई एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा कहर. एसटीच्या गलथान कारभारामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त. तातडीने ट्रॅफिक कर्मचारी नेमण्याची मागणी. वाई शहरातील एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाई पाचगणी मुख्य रस्त्यावर एसटी बसची ये जा केवळ एकाच गेटमधून होत असल्याने सतत वाहतूक अडथळे निर्माण होत आहेत. पर्यटन हंगामात विकेंडच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट होत असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकून पडावे लागत आहे. या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. एसटी डेपोच्या अंतर्गत सुरू असलेले काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. महाबळेश्वरमध्ये कोट्यावधींची वेल माशाची उलटी जप्त. वन विभागाची मोठी कारवाई. तस्करी प्रकरणी 7 जणांना अटक. वेल माशाची उलटी अंबरगिर्स विक्री करण्यासाठी आलेल्या 7 जणांना वन विभागाने महाबळेश्वर ते सातारातून वेण्णा लेक परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बाजारभावाप्रमाणे कोट्यावधींची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यात गोगवेत महिला मंडळांचे समाज मंदिर पाडले. पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या. कारवाईची मागणी. महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे गावातील काही व्यक्तींनी गावातील जिजामाता महिला मंडळाची अधिकृत शेड बेकायदेशीरपणे पाडले. हे शेड पाडणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मंडळातील महिलांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.